आज आपण या ठिकाणी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन माहित करणे हे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करणार आहोत। या प्रात्यक्षिकासाठी आपल्याला या ठिकाणी सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर, 1 kVA चा ट्रान्सफॉर्मर, व्होल्टमीटर व लॅम्प लोड इत्यादी गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे। व्होल्टेज रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व्होल्टेज कायम असताना ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूकडील नो लोड ते फुल लोड व्होल्टेज यांच्या गुणोत्तराला आपण ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन असे म्हणतो। हे प्रात्यक्षिक करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्किट डायग्राम आधी काढून घेतलेला आहे। या सर्किट डायग्राम प्रमाणे आपण जोडणी केलेली आहे। ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी बाजूला आपण तिचं रेटेड 120 व्होल्ट या ठिकाणी देणार आहोत। ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूला आपल्याला त्या ठिकाणी 230 व्होल्ट मिळणार आहे। या ठिकाणी आता आपण सप्लाय देऊन ट्रान्सफॉर्मरचे नो लोड व्होल्टेज, हाफ लोड वरचे व्होल्टेज आणि फुल लोड वरचे व्होल्टेज या ठिकाणी माहित करून घेऊ। या ठिकाणी प्रायमरी बाजूला तिचं रेटेड व्होल्टेज 121 व्होल्ट एवढा आपण या ठिकाणी 120 व्होल्ट आपण दिलेला आहे। ट्रान्सफॉर्मरच्या नो लोड, आता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीवर कुठल्याही प्रकारचा लोड सुरू नाही, तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे 233 एवढं व्होल्टेज आपल्याला या ठिकाणी मिळतंय। त्याची नोंद आपण या ठिकाणी टेबल मध्ये घेऊ। हाफ लोडवर पुन्हा आपण हे व्होल्टेज घेऊ। हा 1 kVA चा ट्रान्सफॉर्मर आहे। यावर आपण रेजिस्टिव्ह 500 वॅटचा लोड म्हणजेच हाफ लोड आपण या ठिकाणी दिलाय। आता हाफ लोड दिल्यानंतर या ठिकाणी जे व्होल्टेज आपल्याला मिळतंय ते मिळतंय आपल्याला 214 व्होल्ट। त्याची नोंद आपण टेबल मध्ये घेतली। त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचं पूर्ण लोडवर, आता ट्रान्सफॉर्मरवर आपण पूर्ण लोड देऊ। आता 1000 वॅटचा पूर्ण लोड आपण या ट्रान्सफॉर्मरवर दिलाय। या वेळेस ट्रान्सफॉर्मरच्या टर्मिनलवर आपल्याला 193 व्होल्ट हे व्होल्टेज आपल्याला या ठिकाणी मिळतंय। ट्रान्सफॉर्मरवर जसजसा लोड आपण जोडत जातो तसं त्याच्या टर्मिनल व्होल्टेज मध्ये घट होते। ते किती प्रमाणात होते हे सांगणं म्हणजेच ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज रेग्युलेशन होय। तर हे व्होल्टेज रेग्युलेशन माहित करण्यासाठी तर आपण आता ट्रान्सफॉर्मरचे नो लोड व्होल्टेज, हाफ लोड व्होल्टेज व फुल लोड वरील टर्मिनल व्होल्टेज याची नोंद आपण घेतली। व्होल्टेज रेग्युलेशन माहित करण्याकरिता या ठिकाणी सूत्रात आपण या किमती टाकून व्होल्टेज रेग्युलेशन माहित करून घेऊ। व्होल्टेज रेग्युलेशन नो लोड व्होल्टेज वजा फुल लोड व्होल्टेज, मग आपले ट्रान्सफॉर्मर वरील नो लोड व्होल्टेज 233 व्होल्ट होते। हाफ लोड वर आपलं 214 व्होल्ट आहे। तर यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे हाफ लोड वरील 8.15% एवढं व्होल्टेज रेग्युलेशन या ठिकाणी मिळते। याच सूत्राप्रमाणे आपण फुल लोड वरील व्होल्टेज रेग्युलेशन माहित केल्यास ते 16.30% एवढं व्होल्टेज रेग्युलेशन आपल्याला मिळते। अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन माहित करून घेऊ शकतो। याचा उपयोग आपल्याला ट्रान्सफॉर्मरची किती इफिशियंट आहे तसंच टर्मिनल व्होल्टेज मध्ये किती प्रमाणात घट होईल हे आपल्याला निश्चित करण्यात मदत होते।